वैद्यही सरपोतदार. डॉक्टर उमेश सोनटक्केंनी तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न केला असता तर तो मी समजू शकत होतो. पण सौमित्र, एक अनोळखी माणूस ज्याच्या गाडीचा ऍक्सिडेंट झाला म्हणून फक्त फोन करण्याकरता तो आत आला होता, तो माणूस तुम्हाला वाचवण्याचा प्रयत्न का म्हणून करेल? तुम्हीच जरा स्पष्टपणे सांगू शकाल तर बरं होईल. मी स्पष्टपणेच सांगतेय. सौमित्र, तुम्हाला सगळं माहिती. तुम्ही तरी यांना खरं काय ते सांगा प्लीज. प्लीज. जे काही सांगणार आहे ते खरंच सांगणार आहे. इन्स्पेक्टर साहेब, हा खून वैद्य हिने केलेला नाही. अहो, असं कसं म्हणताय तुम्ही? रिव्हॉल्वर माझ्या हातात होती. मीच तुम्हाला सांगितलं की जे काही सांगितलं ते खोटं सांगितलं. कारण तुम्ही खोटं बोलताय हे त्या क्षणी मला कळालं होतं. मी खोटं बोलत नाहीये इन्स्पेक्टर साहेब. हा माणूस खोटं बोलतोय. एक मिनिट, बोलू दे त्यांना. बोला सौमित्र. मगाशी जसं मी म्हणालो, हा खून मिसेस वैदेही सरपोतदारांनी केला नाही, तसाच डॉक्टर उमेशने सुद्धा केलेला नाही. मग कुणी केलंय? तुम्ही बघितलंय खून होताना? हो, मी बघितलाय. इन्स्पेक्टर साहेब, हा खून दुसऱ्या कोणीही केला नसून त्या जेपी नावाच्या माणसाने केलाय, ज्याच्या गाडीखाली अर्जुन. इम्पॉसिबल. पोलीस रेकॉर्ड प्रमाणे जेपीचा मृत्यू 1 वर्षापूर्वीच झालाय आणि हे तुम्हालाही माहिती आहे. पण पोलीस रेकॉर्ड प्रमाणे इन्स्पेक्टर साहेब, पण तुम्ही समजताय त्यापेक्षा जेपी हा माणूस खूप हुशार होता. जेव्हा त्याचा मुलगा अर्जुनच्या गाडीखाली ठार झाला त्यावेळेसच त्याने अर्जुनला मारायचं ठरवलं आणि मग त्याने खूप लाच देऊन खोटे डॉक्युमेंट्स तयार केले, स्वतःचं डेथ सर्टिफिकेट, स्मशानाची पावती वगैरे वगैरे. नवीन नावाखाली नवीन डोमिसाईल सर्टिफिकेट घेऊन तो पुण्याला गेला आणि तिथेच स्थायिक झाला आणि तिथूनच त्याने या खुनाचा प्लॅन रचला. मला हे खूप इलॉजिकल वाटतंय. असे कित्येक अपघात घडत असतात, त्यासाठी कोणी उठून रिव्हेंज घ्यायला जात नाही. कोर्टात जेपीच्या बायकोला अर्जुन जे बोलला ते ऐकून जेपी संतापला. शिवाय त्याच्या मुलाचा अपघाती मृत्यू नव्हता. खरं जे घडलं होतं ते त्याच्या शाळेच्या शिक्षकांनी पाहिलं होतं. त्यांनी आधी त्या मुलाच्या आईला सांगितलं, पण कोर्टात जाण्या अगोदरच त्या शिक्षकाला अर्जुनच्या वकिलांनी विकत घेतलं. त्यामुळे कोर्टात त्यांनी स्टेटमेंटच दिलं नाही. चित्रपट पाहण्यासाठी लगेच डाउनलोड करा अल्ट्रा झकास मराठी OTT ॲप.